गरिबांची हॉटेल 10लाच बंद, मोठी हॉटेल मात्र बेधुंद। पोलीस करतायत काय? पुण्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय। मात्र जमावबंदीच्या आदेशानंतर सोशल मीडियावर कर्फ्यू लागल्याच्या चर्चा असून इंधन तुटवड्यामुळे शासन असा निर्णय घेत असल्याचं म्हटलं जात आहे। जमावबंदीच्या आदेशानंतर पुण्यात हॉटेल, दुकानं रात्री 10 वाजता बंद ठेवण्याचे आदेश आहेत। मात्र हा आदेश फक्त छोटे दुकानदार, गरीब व्यावसायिक, हॉटेलवाल्यांसाठी असल्याचं म्हटलं जात आहे। कारण पुण्यात रात्री 11 वाजता मोठ्या हॉटेल, पब सुरू असल्याचं दिसून येते। त्यामुळे पुण्यात दोन प्रकारचे कायदे आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। पुणे पोलीस फक्त छोट्या व्यावसायिकांसाठी नियम बनवतात की काय? मोठे हॉटेल रात्री पुण्यात का सुरू आहेत? पुण्यात जमावबंदीचा आदेश का लागू करण्यात आलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून या व्हिडिओतून पाहूयात नेमकं पुण्यात काय चाललंय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। देशभरात इंधनाच्या किमती रोज बदलताना दिसत आहेत। काही दिवसातच केंद्र सरकारनं इंधनाच्या किमती 4 वेळा वाढवल्यात। त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येते। पुण्यात देखील इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे आंदोलन, मोर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे प्रशासनानं 26 मे पासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचा आदेश लागू केलाय। त्यामुळे पुण्यात मोर्चे, आंदोलन, सार्वजनिक मेळाव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। मात्र यावरून आता पुण्यात लॉकडाऊन लावण्यात आलाय की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण लॉकडाऊन मध्ये देखील असेच नियम होते। पुण्यात गरिबांवरच कारवाई का हे पाहण्यापूर्वी जमावबंदी आणि संचारबंदी यात काय फरक असतो हे थोडक्यात जाणून घेऊयात। जमावबंदी म्हणजे लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असते। जेव्हा एखाद्या भागात तणाव किंवा कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते त्यावेळी प्रशासन जमावबंदीचा आदेश लागू करतं। जमावबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर 4 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी एकत्र येण्यास किंवा थांबण्यास, सभा घेण्यास मनाई असते। यात तुमच्या फिरण्यावर पूर्ण बंदी नसते। तुम्ही एकटे किंवा 2 व्यक्ती बाजारात जाऊ शकता, कामावर जाऊ शकता आणि आपली दैनंदिन कामं देखील करू शकता। संचारबंदी हा जमावबंदीपेक्षा अतिशय कडक, गंभीर कायदा आहे। तर घराबाहेर पडण्यावरच पूर्ण बंदी असते। कोणत्याही व्यक्तीला प्रशासनाच्या परवानगीशिवाय रस्त्यावर फिरता येत नाही। नागरिकांनी आपल्या घरातच थांबायचं असतं। फक्त मेडिकल इमर्जन्सी किंवा सरकारी पास असणाऱ्यांनाच बाहेर पडायची परवानगी असते। या दरम्यान सर्व बाजारपेठा, दुकानं, बँका, शाळा आणि वाहतूक पूर्णपणे बंद असतात। जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासन काही तासांची विशेष सवलत देते। त्याच वेळेत लोकांना बाहेर पडता येतं। त्यामुळे पुण्यात सध्या संचारबंदी लागू नसून केवळ जमावबंदीचा कायदा लागू आहे। त्यामुळे पुण्यात हॉटेलसह इतर व्यवसाय चालवण्यास परवानगी आहे। मात्र ही परवानगी 10 पर्यंतच हॉटेल चालवण्यासाठी असल्याची माहिती आहे। मात्र पुणे पोलिसांकडून शहरात 2 कायदे दिसत आहेत। कारण गरिबांची हॉटेल प्रशासन 10 वाजले की बंद करताना दिसत आहेत। मात्र ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी कायदा थोडा थंड होताना दिसतोय। हे फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर आणि देशभर घडताना दिसतंय। गरीब ज्या ठिकाणी दिसला त्या ठिकाणी कायदा आपोआपच मजबूत होताना दिसतो। पोलीस शिपाई असो की बँकेतला कर्मचारी गरिबांवर नेहमीच आपली दादागिरी गाजवताना दिसतो। पण त्याच ठिकाणी व्हाईट कॉलरवाली व्यक्ती दिसली की सर्वच जण रांगेत उभं राहिल्यासारखे दिसायला लागतात। आता तुम्ही बीड मधीलच उदाहरण घ्या ना। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपलं घर चालवण्यासाठी एक आजीबाई भाजीचं दुकान लावत होती। मात्र बीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी थेट भाजीपाला उचलून कचऱ्याच्या गाडीत फेकला। आजीला काही कर्मचाऱ्यांनी फरफटल्याचा देखील आरोप आहे। यावेळी आजीबाई विनवण्या करत होती। मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही आणि आजीचा डबा देखील कचऱ्यात फेकून दिला। सकाळपासून कमावलेले पैसेही कचऱ्यात फेकले। डोळ्यादेखत सगळं कचऱ्यात जाताना पाहून आजी ढसाढसा रडू लागल्या। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून एकच संताप व्यक्त करण्यात आला। आता याच ठिकाणी जर एखाद्या श्रीमंताची मर्सिडीज किंवा श्रीमंताचं काही असतं तर त्या कर्मचाऱ्यांनी ज्या तत्परतेनं आजीवर कारवाई केली त्याच तत्परतेनं कारवाई केली असती का? याचं उत्तर नाहीच मिळणार। कारण कर्मचाऱ्यांनी आधीच आपल्या बॉसला फोन केला असता, मग बॉस त्याच्या बॉसला आणि अखेर ती गाडी तिथंच उभी राहिली असती। आता असाच प्रकार पुण्यात देखील घडताना दिसतोय। छोटे हॉटेलवाले, व्यावसायिक, गाडीवाले, धंदेवाले रात्री 10 वाजले की कायद्याचं पालन म्हणून हॉटेल बंद करताना दिसतात। जर काही जणांनी हॉटेल वेळेवर बंद केली नाहीत तर पोलीस कर्मचारी येऊन त्यांच्यावर कारवाई करताना दिसतात। मात्र त्याच ठिकाणी मोठे हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहिती आहे। मग जर पुण्यात कायदा सर्वांसाठी लागू आहे तर या हॉटेल रात्री 10 नंतर सुरू कशा आहेत? हे हॉटेल सुरू राहण्यामागे कोणाचा हात आहे? पोलीस या रात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाई का करत नाहीयेत? जर कारवाई करत आहेत तर आतापर्यंत काय कारवाई केली आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांची उत्तरं पुणे प्रशासनाने दिली पाहिजेत। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी एक वेगळाच निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये पुण्यातल्या ज्या छोट्या टपऱ्या हॉटेल्स आहेत ते संध्याकाळी 10 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे। त्याची अंमलबजावणी
गेल्या 1 ते 2 दिवसांपासून सुरू झालेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये एकीकडे महागाईने त्रस्त आहेत, मध्यंतरी अनेकांना हॉटेल टपरा चालक होते, जे हॉटेल होते त्यांना गॅस सिलेंडर नव्हते मिळत आणि आता कुठेतरी हे सगळं व्यवस्थित सुरू असताना रात्री 10 वाजल्यानंतर हॉटेल्स आहेत ते बंद करायला लावलेले आहेत। काय सांगाल, रात्री 10 नंतर हॉटेल्स बंद करायला लावलेले आहेत, काय वाटतं पुणेकर म्हणून योग्य निर्णय? तुमचा धंदा काय आहे? तुमचा हॉटेलचा धंदा असेल तर तुम्हाला कळेल की किती वाजता बंद करायला पाहिजे, पण शक्यतो 11 11:30 पर्यंत तर सगळेच चालतात, तर तोपर्यंत ठीक आहे। जोपर्यंत गुन्हा पोलीस खात्याने गुन्हा जर का नीट सगळं लक्ष देऊन हे केलं तर हे वेळच येत नाही ना आपली आज। पण याच्यामध्ये मोठे हॉटेल्स आहेत त्यांना मुभा आहे, पण अशा ज्या टपऱ्या आहेत, जो छोटे हातगाडीवाले हॉटेल्स आहेत यांना 10च्या आत बंद करायला लावले। तुम्ही सिपिनचं स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्यांचे लायसन्सेस नाही आहेत त्यांना ते 10च्या अगोदर बंद करायचे, त्यांनी हॉकर्स स्पेसिफिकली म्हटलं ते, आणि जे रस्त्यावरचे टपरे आहेत त्यांना सांगितलं त्यांनी की 10 पर्यंत बंद करायचं, तर ते चांगलंच आहे ना। तसं लोकांसाठी रस्त्यावर गर्दी पण होती, लोकांना यायला जायला पण त्रास होतो, टाका लागली की एकमेकाला शिरत इकडनंच गुन्हा चालू होतात, तर ते एका पर्याय हॉटेलमध्ये कोण कोणाला धक्का देणार नाही, पाडणं करणार, ते व्यवस्था वेगळी आहे ना, तर ते बरोबरच आहे। सुरू ठेवावेत रात्री 11 11:30 पर्यंत। हा म्हणजे 10 11:30 जेवणाचा टाइम झाला बंद करावं। आता जर का सरकारच ह्या गोष्टींना मान्यता देते ना, असंच कोणी चालू ठेवत नाही, बरोबर आहे ना। छोट्या टपऱ्या या नकोय 10 नंतर सुरू, असं वाटतं तुम्हाला? इफ इट कम्स अंडर लॉ इट इज फाईन, राईट। जर का ते त्या ह्याच्या करतात तर ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, इलिगल नसायला पाहिजे। इलिगल नसूया असे पुणेकरांची प्रतिक्रिया आहे। त्यामुळे पोलिसांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी हे समाधानी आहेत किंवा तो निर्णय योग्य आहे असं वाटतं? भारत देश गुलामगिरीतून मुक्त होऊन आता 2026 वर्ष अर्ध्यावर आलाय। मात्र भारतात जे पूर्वीपासून गरीब श्रीमंत अशी दरी होती ती आजही कायम दिसतेय। पूर्वी जात धर्म गरीब श्रीमंत अशी मोठी दरी पाहायला मिळत होती। इंग्रज देखील गरिबांना जनावरासारखं वागवत होते। त्यानंतर आता भारत गुलामगिरीतून मुक्त झाला। देशात आता गरीब श्रीमंताची दरी ती जास्त दिवस राहणार नाही असं वाटत होतं, मात्र भारतातील प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी गरीब श्रीमंताची दरी एवढी मोठी तयार करून टाकली आहे की आता अनेक दशकं देखील गरीब कधीच श्रीमंत होणार नाही। गरीब अधिकच गरीब होत जातील आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत होत जातील आणि देशात सरकार आणि प्रशासन फक्त श्रीमंतांना माणूस समजून त्यांच्यासाठी काम करत राहतील आणि गरिबांना किड्या मुंग्यांप्रमाणे समजलं जाईल। यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।